नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची जी आपली व्हिडिओ आहे ती आहे फॉरेक्स ट्रेडिंगवर. बेसिकली जे आपले व्ह्यूवर्स आहेत त्यांना फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आहे ते माहिती नाही आहे. बेसिकली त्यांच्यासाठी न्यू टॉपिक आहे हा फॉरेक्स ट्रेडिंग. तर बेसिकली तुम्ही वही पेन घेऊन बसा आणि माझ्यासोबत मी जे पॉईंट सांगत आहे ते नोट डाऊन करा. ओके. तर आपण आता पहिले बघून घेऊया फॉरेक्स ट्रेडिंग काय असतं. तर मित्रांनो, फॉरेक्स ट्रेडिंग एक असे ट्रेडिंग आहे मित्रांनो. बेसिकली ते ऑप्शन ट्रेडिंग सारखेच चालते. पण आता तुम्हाला माहीत आहे का, आता समजा USD म्हणजे आपण बाहेर गेलो अमेरिका तिकडं, तिकडे USD डॉलर चालतो. ओके. आणि आपल्या इकडे इंडियन करन्सी चालते म्हणजे इंडियन रुपी चालतो आपल्याकडे. त्यांच्या इकडं डॉलर चालतो. तर मित्रांनो, यांच्या दोघांमध्ये दोघांमध्ये त्यांचा ट्रेड होतो की त्याच्यानुसार व्हॅल्यू वाढते. समजा इकडं आता पहिले कारण USD डॉलरची व्हॅल्यू पहिले ₹60 होते. ओके. आत्ताच्या घडीला USD डॉलरची प्राईस तकरीबन 84च्या पुढे गेलेली आहे. आणि तसंच त्याची प्राईस वाढत असते, त्याच्यामध्ये आपण ट्रेड करतो. ओके. त्याच्यामध्ये आपण ट्रेड करायला जातो आणि त्याच्यामधून आपल्याला चांगला प्रॉफिट बघायला मिळतो फॉरेक्स ट्रेडिंगमधून. बेसिकली फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मूव्ह आपल्याला एवढा चांगला असा बिग मूव्ह आपल्याला भेटत नाही. पण मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला जे पॉईंट्स भेटतात, असं नाही की रात्रीतूनच USD डॉलर ₹84चा डायरेक्ट 88ला चालला गेला, डायरेक्ट ₹90ला चालला गेला, असं बेसिकली नाही होत. बेसिकली त्याच्यात मार्केट ते रुपी पॉईंटनी वाढत असतो. USD डॉलर पॉईंटनी वाढत असतो. आता समजा 84ला असेल तर 84.5 होईल, 84.10 होईल. तर जे बेसिकली जे पॉईंट्स येतात सिमिलर 5 पॉईंट 10 पॉईंट जे येतात, त्या पॉईंटमध्ये आपल्याला ट्रेड करायचं असतं आणि त्याच्यातून आपल्याला प्रॉफिट जनरेट होत असतो फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये. तर मित्रांनो, असे बरेचसे जे अ, काय म्हणता आपण म्हणू शकतो ट्रेडिंग आहे, त्याच्यात युरो USD आहे म्हणजे युरोपची करन्सी आणि USD डॉलर त्यांची दोघांची पेअर त्यांच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. बेसिकली USD INR म्हणजे फॉरेक्सचा डॉलर आणि आपलं इंडियन करन्सी ते मिळून पेअर होऊन त्याच्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. बेसिकली असे खूप ब्रोकर्स आहे की ज्याच्याने आपण फॉरेक्स ट्रेडिंग करू शकतो. पण सगळ्यात जेन्युइन आणि सगळ्यात गॅरंटेड तुम्हाला मी सांगतो आजचा जो ब्रोकर, तो आहे इंडिया IND मनी. तर बेसिकली मित्रांनो, हा सरकारी आहे IND मनी. त्याच्यामधून तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करू शकता. बेसिकली बाहेरचे जे शेअर्स असतात, जसे टेस्ला झाले, Instagramचे शेअर झाले, Facebookचे शेअर झाले, Twitterचे शेअर झाले. तर मित्रांनो, IND मनीमध्ये जाऊन तुम्ही ते शेअर बाय करू शकता आणि त्या शेअरला होल्ड करू शकता. कारण त्या शेअर्समध्ये चांगले मूव्ह आपल्याला बघायला मिळतात. कारण जे इलॉन मस्क आहे, त्यांचं टेस्लाचं त्यांचे शेअर्स जे आहे ते सध्या अप ट्रेंडमध्ये आहे. ज्यांनी ज्यांनी पहिले बाय करून ठेवलं होतं त्यांना खूप प्रॉफिट बघायला मिळालं आहे. तर बेसिकली फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये काय करावं लागतं? तर मित्रांनो, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये तुम्ही मिनिमम कॅपिटलने तुम्ही त्याच्यामध्ये काय म्हणतात ट्रेडिंग करू शकता. असं नाही की तुमच्याकडे 10,000 पाहिजे, 50,000 पाहिजे, 1,00,000 तुमच्याकडे कॅपिटल पाहिजे, अशी त्याच्यात गरज नाही आहे. बेसिकली तुम्ही 5,000 ने सुद्धा त्याच्यात अकाउंट उघडू शकता. त्याच्यात अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही त्याच्यात ट्रेडिंग करायची आहे. बेसिकली USD INRमध्ये आपले जे इंडियन लोक असतात ते जास्त ट्रेडिंग करतात. त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ओके. बेसिकली त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करणार तेव्हा तुम्हाला हळू त्याच्यात नॉलेज येणार. नॉलेज आल्यानंतर तुम्हाला समजणार की हो, आता हे फॉरेक्स ट्रेडिंग आपल्याला जमते आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही युरो USDमध्ये जाऊ शकता. USD जापानीमध्ये जाऊ शकता. म्हणजे ते पेअर्स आहे. जापानची करन्सी आणि डॉलर करन्सी असे ते असतात. तर मित्रांनो, मी जे ट्रेडिंग करतो ते मी कोटेक्स ब्रोकरवर करतो. कारण माझी पहिल्यापासून जे ब्रोकर आहे तो कोटेक्स आहे. कोटेक्सवर बेसिकली त्याच्यामध्ये मला ॲनालिसिस चांगलं जमतं कोटेक्समध्ये. त्याच्यामुळं मी कोटेक्समध्ये ट्रेड करत असतो. ओके. तर जर तुम्हाला अजून आपलं तर नवीन आलेलं आहे IND मनी, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. माझी असं रिकमेंड आहे तुमच्यासाठी, कारण ते जेन्युइन आहे आणि बेसिकली माझेही त्याच्यामध्ये होल्डिंग आहे टेस्लाचे. मी तुम्हाला लवकरच त्याचा प्रूफ दाखवेल आणि तुम्ही असं या प्रकारे तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग चालू करू शकता. बेसिकली फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये काही एवढं आपल्यासारखं ॲनालिसिस एवढं काही करावं लागत नाही. बेसिकली तुम्ही सपोर्ट काढा, रेजिस्टन्स काढा आणि एक ट्रेड लाईन आखा. बस. त्याच्यानुसार मार्केट खालीवर होत असतं आणि त्याच्यात आपल्याला चांगला मूव्ह भेटतो कॅन्डलचा. आपल्या इकडं कसं कॅन्डल इंडियन मार्केटमध्ये कॅन्डल हळू वर खाली होत असते. तसं फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये नसतं. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कॅन्डल जी आहे ती बिग मूव्ह देत असते. जास्त आपले बिग बार कॅन्डल्स आपल्याला जास्त बघायला मिळतात आणि फटाफट आपल्याला इथं मूव्ह बघायला मिळतो. तर मित्रांनो, हे डिफरन्स होतं फॉरेक्स ट्रेडिंगचं. ओके. आणि बेसिकली फॉरेक्स ट्रेडिंग आपल्या इंडियामध्ये
न्यू आहे, लोकांना अजून ते समजत नाही म्हणून ते लोक फॉरेक्स ट्रेडिंगच करत नाही. बेसिकली मी त्याच्या ट्रेडिंग कशी करतात त्याच्यावर मी लवकरच व्हिडिओ आणेल. ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ती व्हिडिओ मी लवकरच लॉन्च करेल. बेसिकली मी पहिले कोटेक्सची लॉन्च करेल, त्याच्यानंतर IND मनीची लॉन्च करेल. दोघांवर मी तुम्हाला शिकवेल की फॉरेक्स ट्रेडिंग कशी करता. फॉरेक्स ट्रेडिंग करणं सोपं आहे. जर तुम्ही न्यू आहात तर तुम्ही बेसिकली फॉरेक्स ट्रेडिंग करा. फॉरेक्स ट्रेडिंगने तुम्हाला चांगला प्रॉफिट भेटू शकतो ॲज अ कम्पेअर इंडियन मार्केट. कारण इंडियन मार्केटमध्ये आता सध्या खूप लोक इन्व्हेस्ट करत आहेत. बेसिकली बाहेरचे जे फॉरेनचे लोक आहेत ते सुद्धा आपल्या इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर आपणही सुद्धा या त्यांच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, कारण त्यांचं मार्केट चांगलं आहे आपल्यासाठी आणि आपल्या इकडचे लोक त्यांच्या मार्केटला चांगलं खासं समजतात. ओके. तर असे जे आजची व्हिडिओ होती आपली ते फॉरेक्स ट्रेडिंगवर होती. बेसिकली मी याचे जे बेसिक व्हिडिओ आहे ती तुमच्यासाठी लवकरच लॉन्च करेल. आणि काय अजून नॉलेज तुम्हाला पाहिजे असेल, काही क्वेरीज असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कॉमेंट्समध्ये मला तुम्ही नोटिफिकेशन टाकू शकता, सर मला हे जमत नाही आहे. तर बेसिकली मी तुमचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट्स करा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलवर मी शेअर मार्केटचं लाईव्ह प्रेडिक्शन देत असतो इंडियन मार्केटचं. तर बेसिकली मी आता त्याचं फॉरेक्स मार्केटचं बी चालू करणार आहे. तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.